नमस्कार. बऱ्याच शेतकऱ्यांना निंबोळी अर्क काय आहे हे माहीत आहे आणि निंबोळी अर्क कसे तयार करायचे याबद्दल देखील माहिती आहे. परंतु माहीत असूनसुद्धा शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करत नाही आहेत. परंतु तो सर्व शेतकरी बांधवांनी करावा यासाठी निंबोळी अर्काचा वापरण्याचे फायदे काय आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. निंबोळीमध्ये किंवा कडुलिंबाच्या झाडामध्ये आझाडिरेक्टिन नावाचं कीटकनाशक असतं आणि त्यामुळं त्यांच्या बियामध्ये याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे अत्यंत फायदेशीर असं कीटकनाशक आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे. तर यामध्ये पानापेक्षा बियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आझाडिरेक्टिन आढळून येतं. त्यामुळे आपल्याला निंबोळीचा अर्क आपल्याला तयार करणं आवश्यक आहे. या निंबोळ्यापासून तयार केलेल्या अर्काचा पिकावरील बऱ्याच किडींवर जो पाहिजे तो परिणाम होतो. तसं निंबोळी अर्क हे मल्टीपर्पज म्हणून आपण वापरतो. म्हणजे अंडीनाशक आहे, त्यानंतर रस शोषण करणाऱ्या किडी या परावर्त होतात आणि इतर जी काही आणखीन त्याचे गुणधर्म आहेत त्यामुळं हा फार फायदेशीर आहे. विविध जे किडे आहेत ज्यामध्ये मावा, अमेरिकन बोंडाळे, तुडतुडे, पाने खाणाऱ्या आळ्या, देठ कुरतरणाऱ्या आळ्या आणि इतर जे काही विविध प्रकारचे खोडकिडे आणि फुलमासे, फळमासे आहेत त्या सगळ्यांसाठी हे अत्यंत प्रभावी आहे. निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. या सर्व प्रकारच्या पिकांवर 15 दिवसाच्या अंतराने जर आपण फवारणी घेतली तर याचा फायदा त्यांच्या किडींच्या जीवनक्रमात अडथळा येऊन त्यांचा जो जीवनक्रम आहे तो खंडित होतो आणि त्याच्या नियंत्रणामध्ये आपल्याला फायदा होतो. किडींच्या जीवनक्रमामध्ये पतंगवर्गीय किडींना अंडे घालण्यापासून परावर्त करतात. तसेच रसशोषक किडींची देखील अंडे घालण्याचा नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळा येतो. त्यामुळे एकूणच जीवनचक्रामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळं जीवनचक्रामध्ये अडथळा निर्माण करणे असेल, अंडे घालण्यापासून परावर्त करणे असेल आणि रस शोषण करणाऱ्या किडींना देखील परावर्त करणे या सर्व कामांसाठी हा निंबोळी अर्क हा फार फायदेशीर आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी या निंबोळी अर्काचा वापर आपल्या शेतीमध्ये नक्की करावा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निंबोळी अर्क कसं तयार करायचं याबद्दल माहिती पाहूया. धन्यवाद.